विनायकरावांवर हा असा आळ कुणी घेतला असेल? दुसरा कोण? तो अरुण गडकरी, तोच आहे याच्या मागे. नाही हो, नाही म्हणजे दिवाकर भाऊजी आणि मेघना दोघांनाही मानी विचारलं तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं की गडकरींचा याच्यात काहीही हात नाही म्हणून. दिवाकर आणि मेघना प्रत्येक वेळेला खरं बोलतात यावर विश्वास आहे तुमचा? काय बोलताय तुम्ही? इनफॅक्ट ते कधी खरं बोलतात आणि आपल्या सोयीनुसार कधी खोटं बोलतात हे सांगताच येत नाही आपल्याला. नाही पण मग आता आपण काय करायचं? काय करणार आपण? तो सागर गेलाय पोलीस स्टेशनला. आल्यावर कळेल काय झालंय. मी एक सुचवू का? आपण अण्णांना भेटूया का? अण्णा? हो, खूप ज्ञानी सिद्ध पुरुष आहेत ते. आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत पण त्यांना त्या आपोआप कळतात. आपल्याला जे प्रश्न पडतात ना त्याचा उलगडा त्यांना होतो. शालिनी प्लीज, या असल्या गोष्टी प्लीज आम्हाला ऐकवू नका. आमचा अजिबात विश्वास नाही या गोष्टींवर आणि तुम्ही सुद्धा ठेवू नका. अहो पण एकदा भेटायला काय हरकत आहे? फार सच्चा आणि भला माणूस आहे तो. विनायकराव काय कमी भला माणूस आहे का? इनफॅक्ट त्यांच्या एवढा सच्चा आणि तत्वनिष्ठ माणूस या आजच्या समाजात सापडे नाही ना. पण तेही अडकलेच ना. काही नाही, पैशाचा खेळ आहे हा सगळा. अहो पण मग याच्यावर उपाय काय? उपाय काय असणार? त्या अरुण गडकरींनी पैसे चारून त्यांना अडकवलंय. आपण सुद्धा पैशाच्या जोरावर त्यांना सोडवायचं. होय शालिनी. काय आज आपली दोन्ही कन्यारत्न दिसत नाहीयेत घरात कुठे? ज्योती गेले राकेश बरोबर जेवायला आणि प्रीती फ्रेंड्स बरोबर मूवी पाहायला गेली. फ्रेंड्स बरोबर? कुठल्या, म्हणजे कॉलेजच्या की? अरे बापरे, ते मी विचारलंच नाही. अरे म्हणजे काय झालं, फोन आला आणि ती घाईघाईने येते म्हणाली आणि गेली सुद्धा. माझं विचारायचंच राहून गेलं. नक्की मैत्रिणींबरोबरच गेली आहे ना? म्हणजे नाही, पण प्रीती माझ्याशी तरी खोटं बोलणार नाही. एवढ्या घाई गडबडीत गेली पण तरी सुद्धा मला सांगून गेली फ्रेंड बरोबर मूवीला जाते म्हणून. तेच म्हणतोय मी निकी, फ्रेंड या शब्दाचा अर्थ मित्र किंवा मैत्रीण काही होऊ शकतो. अरे हो रे. आणि परवा तर तू म्हणालीस की तो आशिष तिचा अगदी खास मित्र आहे म्हणून, अगदी खूप जवळचा मित्र. मग कशावरून ती त्याच्याबरोबर गेली नसेल? अरे हा रे, असंही असू शकेल. ती आली की विचारूया आपण तिला. हाय पप्पा, हाय मम्मा, आय एम बॅक. हा इकडे इकडे, बरं झालं आलीस. काय ग? अगं आज मूवीला कोणाबरोबर गेली होतीस? अरे मी तुला सांगून नव्हते का गेले मी फ्रेंड्स बरोबर पिक्चरला जाते म्हणून? हो, पण मला वाटलं आशिष बरोबर गेली होतीस की काय. प्रीती, तुझी मम्मा म्हणत होती की तो आशिष तुझा अगदी स्पेशल फ्रेंड आहे म्हणून. इज इट ट्रू? हो. बरं, पण हा तुझा स्पेशल फ्रेंड नेमकं करतो काय? कॉलेजमध्ये शिकतोय आणि कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. अरे वा, म्हणजे चांगला ॲम्बिशियस दिसतोय. गुड गुड. आणि बाकी काय, घरचं काय, कोण कोण आहे घरी? मला काही खूप माहिती नाही, मी कधी घरी गेले नाही ना. पण त्याचे वडील वकील आहेत. वाव, व्हेरी गुड. काय नाव काय?
विनायक रणदिवे. काय नाव म्हणालीस तू? विनायक रणदिवे. सागर, अरे खरंच सांगते, आजवर ना अशा गोष्टी मी नुसतं ऐकून होते. आत्या तर मला नेहमी सांगायची की काही जणांना अशा सिद्धी प्राप्त असतात, पण तेव्हा मी नुसतंच होला हो करायचे. पण आज ना मी स्वतःहून अनुभवलंय. हो, आई सुद्धा मला बऱ्याचदा सांगायची अण्णांबद्दल, पण मी कधी सिरियसलीच घेतलं नाही. आता तूही सांगतेस तर खरं वाटतंय. सागर, तुला माहितीये, मला तुझी तिथे खूप आठवण आली. सागर, अण्णांनी जेव्हा माझ्या समोर माझ्या आवडीच्या ओला नारळाच्या वड्या आणल्या ना, तेव्हा तर मी खरंच थक्क झाली. एकदा भेटायला पाहिजे अण्णांना. खरंच भेट सागर. मुक्ता, तुझ्याशी एक बोलायचं होतं. बोल ना. गोवर्धन काका तुझ्यासाठी स्थळ बघतायत. त्याचं काय झालं? सागर, आज अण्णा स्वतःहून म्हणाले की मला जो मुलगा आवडत असेल ना, त्याच्याशीच माझं लग्न होईल. मग काय, तसा मुलगा मिळेपर्यंत थांबायचं. खरं सांगू तुला सागर, मी पुन्हा प्रेमात पडीन असं मला वाटत नाही. मुक्ता, पण तोच अनुभव दुसऱ्यांदा येईल असं नाही ना. काय माहित. आपण नंतर बोलूया. हो, बाय. हो ठीक आहे, आपण उद्या नको भेटायला. आशिष, हा ठीक आहे. हे मी तुला नंतर फोन करतो. हा चल, बाय. काय ग? आशिष, आत्ताच मी विशालशी बोलले. मला जो संशय होता ना, त्याला सुद्धा तो खरा वाटतोय. कसला? बाबांविरुद्ध कट रचणारा अरुण गडकरीच आहे. काय? हो. काय वाटेल ते काय बोलतेस ग गौरी? ओळखतेस तरी का त्या अरुण गडकरींना? हो, चांगलंच ओळखते. तू कधी भेटली होतीस? भेटायला कशाला पाहिजे, आजूबाजूला लक्ष असतं माझं. आणि गेले काही दिवस बाबा त्यांच्या कंपनी विरुद्ध मोहीम चालवत होते. तुला माहित नाही का? नाही, मला माहितीये. आणि मला हेही माहितीये की बाबांचा हाच स्वभाव त्यांना एक दिवस नडणार आहे. आशिष, गप्पा बस. अगं, माझं तोंड बंद करून काय होणार आहे? मी बाबांना ओळखतो ना, तसंच त्या अरुण गडकरींनाही चांगला ओळखतो. काय? तुझी अरुण गडकरींची ओळख आहे? हो, आहे. त्यांची मुलगी प्रीती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आणि अरुण गडकरींनाही मी भेटलोय. ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांशी ओळखी आहेत. त्यामुळे असलं काहीतरी नाटक ते रचतील असं मला अजिबात वाटत नाही. बेसिकली त्यांच्याकडे एवढा वेळच नाही. त्यामुळे कल्पना रंगवा तुम्ही, पण जरा जपून. विनायक रणदिवे, ऑफ ऑल पीपल, विनायक रणदिवेचा मुलगा. या मुलीला मैत्री करायला दुसरा मुलगाच नाही मिळाला. अरे मला आधी कळलं असतं तर काय झालं असतं? काही झालं नसतं. नियतीने मारून ठेवलेल्या गाठी असतात ना, त्या कोणाच्या बापाच्याला सोडवता येत नाही.
छान. विनायक रणदिवेचा मुलगा आणि माझी मुलगी, अरुण काय जोडी आहे. अरुण जरा शांत हो ना. जोडी जमली आहे का? मी बोलून बघते ना तिच्याशी. बघ ना, बघ बघ बोलून बघ तिच्याशी. पण मला खात्री आहे तू जितकं सांगायचं जाशील ना तितकं ती स्वतःच्या हट्टावर अडून बसेल. मग काय करणार आपण? काय करणार? एवढा भयंकर प्रश्न मला आयुष्यात कधीच पडला नव्हता निकी. अगं आज त्या विनायकला मी पोलीस कस्टडीमध्ये बंद करवलंय. त्याचा माणूस तो महादेव त्याला कसं फोडलंय, त्याला किती पैसे देणार हे माझं मला माहित. आणि हे सगळं प्रीतीला कळलं म्हणजे? तेच म्हणतोय ना मी. त्याचीच भीती वाटते मला. विनायक रणदिवे हे 2 शब्द उच्चारले प्रीतीने आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. होय ना रे. मोठ्या लोकांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात आणि ते सोडवण्याचे मार्गही वेगळे असतात. पण ह्या मुलींना कोण समजावणार? तू एक काम कर, तू बोल प्रीतीशी. मला खात्री नाहीच आहे, पण तरी कदाचित तुझं बोलणं तिला पटेल आणि या आशिषचा नाद ती सोडेल. ठीक आहे, मी उद्याच बोलते तिच्याशी. पण तरी सुद्धा तिने नाही ऐकलं तर? तर ती आणि तिचं नशीब. काय आत्या? मला खूप हलकं हलकं वाटतंय. का सांग? का ग सांग. अण्णा काय म्हणाले माहितीये ना? मुक्ताचं लग्न तिच्या आवडीच्या मुलाशीच होईल. पण मग ह्याचाच अर्थ माझ्यासाठी मुलगे शोधू नका. इथे समोर ये. लगेच स्वतःला पाहिजे तसा अर्थ काढून मोकळी झालीस ग तू. याच्यातून आणखी 2-3 अर्थ निघू शकतात. कोणते? बघ, म्हणजे तो आवडीचा मुलगा तुला प्रत्यक्षात भेटेल असं बोलले तुला. म्हणजे आम्ही फोटो गोळा करायचे, माहिती मिळवायची, स्थळाची सगळी माहिती शोधून काढायची. त्यातला एखादा मुलगा तुला आवडला की त्याच्याशी आम्ही तुझं लग्न करून देऊ. काय करत्या? काय ग, कसला एवढा विचार करतेस? नशिबाचा. बापरे, नशिबाचा विचार. आमची प्रीती एवढी मोठी झाली आणि आम्हाला कळलंच नाही. मलाही लहान राहायला आवडलं असतं. पण नशीब ही जी काही गोष्ट आहे ना, ती तुम्हाला असा काही फटका देते की त्यात तुमचं लहानपण कुठे हरवतं तुम्हालाही कळत नाही. काय झालंय? तुला माहितीये आशिषचे वडील कोण आहेत? तुला माहितीये? विनायक रणदिवे, सरकारी वकील. कसं? अगं, तुझ्या बर्थडे पार्टीला जेव्हा आशिष आणि राकेशची तू ओळख करून दिलीस, नंतरच राकेशने मला सांगितलं. कधी बोलली नाहीस? त्याने काही फरक पडणार होता? आपल्या डॅडींमध्ये आणि आशिषच्या वडिलांमध्ये
खूप मतभेद आहेत. आपल्या फॅक्टरीवर जे सर्चवरून इश्यू झालं होतं ना, ते आशिषच्या वडिलांमुळे. आणि आशिषचे वडील जे आज कस्टडीत आहेत ते आपल्या डॅडींमुळे. मला एक सांग दीदी, मला आशिष भेटला, आवडला, आमची मतं जुळली, मनं जुळली. इथे माझे डॅडी, आशिषचे वडील हे कोण आहेत, काय करतात, असा काय संबंध? काहीच नाही. पण मग आता तू काय ठरवलंस? आशिषचे वडील आणि आपल्या डॅडींमध्ये जे काही भांडण आहे, जे काही वाद आहेत, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मला वाटतं आशिष तरी तेच मत असावं. मला आशिष आवडतो. That's it. Don't worry. I am with you. पांडे, हो पांडे. यस सर. सांगितलेलं काम चालू आहे सर. ते जमत नाहीये. नाही सर, ते साधं काम नाही आहे. ते काय बोललात पांडे? काय पांडे, एवढं साधं काम तुम्हाला जमत नाही? अहो त्या रणदेवीला डिवचा, त्याला चिडवा, म्हणजे तो चिडेल, काहीतरी करेल आणि त्याच्या विरुद्ध एखादा आणखी गुन्हा आपल्याला दाखल करता येईल. साधं काम तुम्हाला जमत नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हे खरंय. चला आता शिका जरा सिनियर कडनं काहीतरी. बघा आम्ही कसं चिडवतो, डिवचतो. विनायक रणदिवे, उठ उठ. काय रे, त्या भिंतीकडे तोंड करून झोपलास? लाज वाटते का तोंड दाखवायला? हा, लाज वाटते काय? काय बोलला होतास तू? माझ्या रक्तातच भ्रष्टाचार आहे. तुझ्या रक्तात भ्रष्टाचार कुठून आला रे? बोला. ए, डोळे दाखवतोस. किती लोकांकडनं लाच घेतलीस? किती लोकांकडनं लाच घेतलीस? बोल ना, बोल. ठीक, बोलू नकोस.
एकदा तुझी कस्टडी मला मिळाली ना, उलटा टांगेन तुला, उलटा. माझ्याशी गाठ आहे.